आता बातम्या पाहूयात विस्ताराने। आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघामध्ये पैसे वाटपाचा आरोप झालेला आहे। हेमांगी वरळीकरांच्या पतीने पैसे वाटल्याचा आरोप आहे। अपक्ष उमेदवार आणि शिंदेच्या शिवसेनेकडून हा आरोप होतोय। हेमांगी वरळीकर ठाकरे सेनेच्या प्रभाग क्रमांक 193 च्या उमेदवार आहेत। शिंदेच्या शिवसैनिकांनी पैसे वाटप करणारी ही गाडी पकडलेली आहे। मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयाजवळील हा प्रकार। माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांकडून तपास आता सुरू झालेला आहे। आताच प्रभाग क्रमांक 225 च्या हद्दीत त्याच्याकडे पैसे आणि या मतदारसंघातल्या मतदार याद्या सापडलेल्या आहेत। तो काही लोकांना इथे पैसे वाटप करण्याचं काम करत होता आणि जेव्हा त्याला विचारण्यात आलं की तू कुठून आला किंवा तू कोण आहेस काय आहेस, तेव्हा तो म्हणतोय की मी उरणचा आहे, हे माझ्या व्यवसायाचे पैसे आहेत। मतदारांना कुठेतरी हे पैशाचं आमिष दाखवून हा सगळा प्रकार चालू आहे। मतदारांना पैशाचं आमिष दाखवून या ठिकाणी हा सर्व प्रकार सुरू असल्याचा आरोप होतोय। आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात पैसे वाटपाचा आरोप झालेला आहे। हेमांगी वरळीकरांच्या पतीनं पैसे वाटल्याचा आरोप होत आहे। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्या सोबत जोडलेल्या आहेत। मीनाक्षी, आपण पाहतोय वरळी मतदारसंघ जो आदित्य ठाकरे यांचा बालेकिल्ला मानला जातो आणि या ठिकाणीच पैसे वाटपाचा आरोप झालेला आहे। हेमांगी वरळीकर यांच्या पतीने पैसे वाटल्याचा हा आरोप होतोय। निश्चितच नीलम, आपण पाहतोय की आज शेवटचा दिवस आहे प्रचार सभांचा आणि त्यापूर्वीच वेगवेगळ्या माध्यमातून अनेक व्हिडिओज जे आहेत ते समोर येत आहेत, जे म्हणजे पैसे वाटप करण्याचे हे व्हिडिओज समोर येत आहेत। एक व्हिडिओ जर पाहिला तर वरळीतला आहे, जिथे आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे आणि त्या मतदारसंघातून 193 च्या उमेदवार हेमांगी वरळीकर यांच्या पतीने पैसे वाटप केल्याचा हा आरोप केला जात आहे। या व्हिडिओमध्ये आपण जर पाहिलं तर मात्र हेमांगी वरळीकर यांच्या सोबतच जे कार्यकर्ते काम करणारे होते, तिथलेच जे माजी शाखा अध्यक्ष जे आदित्य ठाकरेंचे होते, तेच आता अपक्ष उमेदवार निवडणूक लढत आहेत। त्यांना त्या ठिकाणाहून तिकीट मिळाली नाही, त्यामुळे अपक्ष म्हणून उमेदवार उभे आहेत ते, आणि त्यांनी हा आरोप केलेला आहे। सोबतच शिंदेच्या देखील कार्यकर्त्यांनी हा आरोप केलेला आहे। हेमांगी वरळीकर यांचे पती हरीश वरळीकर यांनी हे पैसे वाटल्याचा आरोप त्या ठिकाणी केलेला आहे। खरं तर संपूर्णतः आता चौकशी जरी सुरू असली तरी मात्र मुंबईच्या आणखीन एक म्हणजे सेंट जॉर्ज परिसरामध्ये जर आपण पाहिलं तर कुलाबा हा परिसर येतो आणि त्या परिसरामध्ये 225 प्रभाग क्रमांकामध्ये एक व्हिडिओ समोर आलेला आहे। तिथे म्हणजे रात्रीच्या वेळीस एक वॅगनार गाडी आहे आणि त्या वॅगनार गाडीमध्ये 3 पैशांच्या बॅगा होत्या। त्या 2 बॅगा ज्या आहेत काही लोकांनी पळवून लावल्या, तर एका बॅगेमध्ये 40,000 रुपये जे आहेत ते मिळालेले आहेत आणि ठाकरेंचे आणि शिंदेचे शिवसैनिक आहेत त्यांनी ही गाडी पकडलेली आहे। त्यांनी हा आरोप केलेला आहे की त्या ठिकाणी राहुल नार्वेकर यांचे कार्यकर्ते आहेत, त्यांनी हे पैसे वाटल्याचा आरोप तिथे केला जात आहे। त्यामुळे वेगवेगळ्या माध्यमातून हे अनेक व्हिडिओज जे आहेत ते समोर येत आहेत। पैशांचा आमिष दाखवून मतदारांचे जी मतं आहेत ती वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे। मात्र आजचा शेवटचा दिवस जरी असला तरी मात्र आज रात्रीपर्यंत अनेक व्हिडिओज जे आहेत ते असे सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येतील। त्यामुळे ह्या सगळ्यानंतर आता निवडणूक आयोगाच्या या संपूर्ण कार्यपद्धतीवरती संशय व्यक्त केला जात आहे। अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले जात आहेत। नीलम जी, धन्यवाद मीनाक्षी, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।